जय भीम मित्रांनो, मी आहे अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि आलो आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये। हीच ती भूमी आहे जिथे 1913 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलं होतं। बघू शकता तुम्ही किती मोठी युनिव्हर्सिटी आहे। हीच ती भूमी आहे जिथे आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलं। जे एकेकाळी असं होतं की भारतामध्ये त्यांना शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं होतं आणि त्याच माणसाने इथे येऊन जगाला दाखवून दिलं की तुम्ही उच्च शिक्षण घेतलं की काही बदल करू शकता। आणि तो बदल फक्त आपल्यासाठी नव्हता, ते इथे आले फक्त आपल्यासाठी नाही आले, ते त्यांचा प्रयत्न होता तो फक्त त्यांच्यासाठी नव्हता, तो प्रयत्न होता तो त्या प्रत्येक माणसाचा ज्यांना आपलं आयुष्य बदलायचं होतं। आणि आज खरंच मी इथे आल्यानंतर खूप अभिमान वाटतोय आणि त्यांच्या विचारांची जाणीवही आहे मला। आणि ती लायब्ररी तुम्ही बघू शकता जिथे आंबेडकर तिथे अभ्यास करायचे आणि दरवेळेस ते विचार करायचे फक्त आपल्या समाजाचा, प्रत्येक त्या व्यक्तीचा ज्यांना तो हक्क नव्हता। आणि सर्व हक्क जे आपल्याला भारतामध्ये जे मिळालेले आहेत संविधानामुळे ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेले आहेत। 2004 साली इथे युनिव्हर्सिटीने 300 मुलांची यादी बनवली, टॉपर्स। त्याच्यामध्ये टॉपर फर्स्ट नंबरवरती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यामुळे युनिव्हर्सिटीने तिथे आंबेडकरांचा पुतळा उभा केला आहे आणि तो पुतळा बघण्याची संधी मला मिळालेली आहे। तर आपण थोड्या वेळात आपण जाऊया। आज मी त्यांचे युनिव्हर्सिटीमध्ये तेच ठसे शोधतोय जिथे आंबेडकर चालत होते आणि त्यांचे हे ठसे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून माझ्या मनात रुजवायचे आहेत। चला तर आपण जाऊया। बघू शकता किती मोठी युनिव्हर्सिटी आहे। 1913 ते 1916 साली हे इथे उच्च शिक्षणासाठी होते आणि त्यानंतर त्यांनी शिक्षणाचा प्रवास लंडनमधून केला, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स। होप सो मला तिकडेही जाण्याची संधी मिळो। आणि बघू शकता किती मोठी युनिव्हर्सिटी आहे।
जस्ट मी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती पाहून आलो आणि खरंच खूप भारी वाटलं की पूर्ण एवढ्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकले आणि ती मूर्ती फक्त दगडाची मूर्ती नव्हती. ती ही जागा आहे जिथे त्यांनी ज्यांचं विचारांचं वादळ पूर्ण जगभर पसरलं. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं आणि जिथे त्यांना सर्व काही भेटत होतं ते सर्व सोडून ते भारतामध्ये येऊन समाजासाठी जे काही केलं आहे कार्य ते त्याचा अभिमान आहे मला. चला तर पुन्हा भेटूया. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.